काय होणार या शाळेचं देवाला ठाऊक. 2-3 हप्ते झाले पायाचे तुकडे पडलेत. एक पोरग शाळेत यायला मागत नाही. काय कसले आई बाप आहेत. हां, गुरुजी आले वाटतं. जाम थकलो गुरुजी. 1760 पंचायती फिरलो, पण काय पण उपयोग नाही झाला. एक पण ॲडमिशन नाही झालं. आता काय करायचं गुरुजी? मी एक दिवस आराम करतो. मला देखील सुचत नाही काय करायचं ते. तरी देखील एखादं ॲडमिशन आलं तर दाखल करून घ्या. बाबू, अरे ज्या शाळेत मी शिकलो, गुरुजी झालो, आणि या शाळेसाठी मी काहीच करू शकलो नाही ना, तर म्हणून मी निर्णय घेतलाय. एक तर या शाळेत मुलं येतील, नाहीतर मी राजीनामा देईन. गुरुजी, सुमित्रा, ओ झालं का जेवण? हो आले. अहो काय झालंय? तुम्ही आज दिवसभर शांत का आहात? अगं, उद्या जर मुलं शाळेत आली नाहीत ना, तर शाळा बंद पडेल. सुमित्रा, जंगलातल्या खेडेगावातल्या बंद पडणाऱ्या शाळा मी सुरू केल्या. ते सुरू करत असताना तुला मी वेळ दिला नाही, याची कल्पना आहे मला. अहो पण आज तुम्ही हे सारा का बोलताय? कारण मी ज्या शाळेत शिकलो ती शाळा उद्या बंद पडणार. मी नाही बघू शकत हे सगळं, म्हणून मी निर्णय घेतलाय. काय? मी राजीनामा देणार. अहो मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं राजीनामा द्या म्हणून. देवाच्या कृपेने आज आपला संसार खूप सुखात चाललाय. आपला स्वतःचा दवाखाना आहे. मी स्वतः डॉक्टर आहे. मग तुम्ही कशाला काम करता? मी काय म्हणते, तुम्ही उद्या जाऊन बघा. काहीच नाही झालं ना तर द्या राजीनामा. पण तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. ठीक आहे, मी बघतो जाऊन उद्या. गुरुजी, आज बराच उशीर लावलात. बाबू, हा, आजही कोणी आलं नाही ना? मला नक्कीच राजीनामा द्यावा लागेल. थांबा गुरुजी, हे घ्या, थोडी साखर खा. बाबू, हा, मी राजीनामा देतो म्हणून तू मला साखर देतोस? आव तसं नाही गुरुजी. आज गुरुवार आहे ना. गुरुवार म्हणजे गुरुचा वार, आणि तुम्ही माझे गुरुजी आहे ना. घ्या, थोडी साखर खा. आता चला वर्गात. कशाला? दोघांनी मिळून प्रार्थना बोलायची? आव तसं नाही, चला की वर्गात. या गुरुजी. बसा बसा. बघितलं गुरुजी, तुमच्या प्रयत्नाला फळ मिळालं. होय, मी तुम्हा सगळ्यांचा आभारी आहे. गुरुजी, तुम्ही आमच्याच गावचे, आणि आज आमच्या गावचं नाव तुम्ही एवढं मोठं केलं. अहो, ज्या गावात शाळा कधीच सुरू झाली नाही त्या गावात शाळा सुरू झाली आहे मास्तर. तुम्ही तेव्हाच माणसं म्हणावं. गुरुजी, आमची एक विनंती आहे हो.
अहो आमच्या मुलांसाठी काहीतरी करावं. आज आमची पोरं हायस्कूलचं शिक्षण घेण्यासाठी कोसाचं अंतर कापतात गुरुजी. काहीतरी व्यवस्था करा. आपल्या गावाची एवढी समस्या आहे, या शाळेचं रूपांतर आमची तुम्हाला कळकळीने विनंती आहे हायस्कूलमध्ये करावं. त्यासाठी लागणारी सर्व मदत आम्ही ग्रामस्थ करू. काय मंडळी? ठीक आहे. बाबू हा गुरुजी. 4-5 कोरी कागद घे बरं, आणि या सगळ्या गावकऱ्यांच्या त्याच्यावरती सह्या घे. आत्ता घेतो गुरुजी. बाकीचं बघतो मी काय करायचं. ऐकलंस बेटा, हात नसतील तर किती त्रास होतो. पण गुरुजी, मग सोपान कोण? सोपान कोण? सोपान म्हणजे नामदेव सोरटे की सुमित्रा? आणि सुमित्रा? सुमित्रा म्हणजे आई वडील, जिनं ह्या पंख नसलेल्या पक्षाला उडायला शिकवलं. ते विश्व आहे माझं. अशी बायको जन्मोजन्मी मिळो.